श्री स्वामी समर्थ मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन आणि छान अशा ब्लॉगमध्ये। तर हा ब्लॉग न रविवारचा आहे, पोस्ट करायला थोडासा उशीरच झालेला आहे। त्या दिवशीनं धोंड्याच्या महिन्याचा शेवटचा दिवस होता। तर धोंड्याच्या महिन्यातनं गंगा स्नान केलेलं खूप मस्त मानलं जातं। तर तेच आम्हाला इतके दिवस काही झालं नाही आणि धोंड्याचा महिना संपत आल्यावर टाईम भेटला आहे। तर गाईसाठी गंगेसाठी तिथं तर धोंडे करून घेतले मी। तर आज जायचं होतं आम्हाला परभणीपासून जवळच असलेल्या त्रिधाराला। आंघोळी होत्यात आणि देवाचं दर्शन पण होतं। तर इथं मी धोंडे ते करून घेतले गंगासाठी आणि आम्हाला तिथंच डबा पण खायला घ्यायचा होता, म्हणून सकाळी ते स्वयंपाकाची गडबड चालू होते। तर जिथं पवित्र ठिकाणी ना देवस्थानाच्या तिथं जेवायला ते खूप मस्त वाटते, म्हणून घरून डबा करून घेतला आणि सगळी तयारी करून घेतली। चला आवर लवकर, आवरलं ना? हां ठीक आहे, काढगेट दुर्गा आवर बर लवकर। मदत करू लागा तुम्ही। अहो मदत नाही, ते शंभूला कपडे हे कोण घातलेत? एक काम करू लागणार शंभूला छाकपाक केलेला आहे बघ मस्त। आणि आणि किती वाजले पाय? जवळपास कशाचे 9:30 वाजलेत। 9:30 वाजलेत आणि ती उठली कितला तू? 5ला। 5 ते 9:30 म्हणल्यावर कमाल आहे का नाही? परत 4.5 घंटे जवळपास ना? रात्री भांडे ते सगळं घासायला लागते तुम्हाला। काय नुसतं आवरलं की झोपली। 4.5 घंट्यापासून 4.5 घंट्यामध्ये काय काय केलंस? अहो स्वयंपाक केला, सगळं केलं। स्वयंपाक केला आणि सगळं केलं म्हणजे स्वयंपाक केला फक्त? ओटीचं सामान घ्यायचंय। बरं ठीक आहे। शंभू काय करतो? टोपी घालून बस तयार झालेला आहे शंभू आणि मम्मीचं राहिलेलं आता। बरं मम्मीकडे बरं चला का? ठीक आहे, कर लवकर। हां चल शंभू चल चप्पल घाल लवकर। हां चप्पल घाल लवकर चल। हां उशीर झाला, चल। गाडी आपला पुसायची राहिली, आपण आता गाडीकडे उनका चागा मैं सांगून पप्पा ए पप्पा उशिरा उरा उशीर झाला खरंच, खूपच उशीर झाला। मम्मी हाँ ए मम्मी उशिरा। सगळी जाण्याची तयारी झालेली आहे। तिथं आंघोळ पण करायची, कारण गंगा आहे। अधिक महिन्यात गंगेत आंघोळ केलेली खूप चांगली मानले जातं, म्हणून कपडे ते सगळे घेतले। तर घरून साधेच कपडे आंघोळी ते करून घातले। तर पुन्हा डबा घेतलाय करून, 2 बॉटल घेतल्यात, कारण खूप जास्त ऊन आहे त्यामुळे 2 बॉटल घेतल्यात घरच्याच पाण्याच्या, कारण सर्दी होणार नाही। ओटीचं सामान घेतलं गंगेसाठी, पुन्हा धोंडे पण करून घेतले, सगळा डबा ते सगळं घेतले आणि आंघोळ करायला ग्लास घेतला, कारण शंभूला घालायला आंघोळ। सगळी तयारी झाली, आता मी बॅगमध्ये भरून घेते, खाली कपडे टाकलेले। हे कोण आहे? मम्मी आवडलं का शंभू? हाँ चल मग आवडलं, चल। शंभूला झोपेची उठले की आंघोळ घातली जाण्यासाठी। चला रेडी झालं तर सगळं घेऊन जाते। पडले ना भाई, कानाला घालायला लागलं, मग असं बांधते मी। दुधावाल्याला सांगितले उद्याच, म्हणजे द्या आहे का नाही, कारण दूध आहे आणि खराब होईल पुन्हा ते तेला म्हणून त्याच्यात फ्रीज नाही। छोटं बाळ मी बाळ नाही आहे, शंभू आहे। शंभू छोटा बाळ नाही ते। आवडलं का तुमचं सगळं? घेतलं? हां आवर। मला त्याची हेल्मेट घ्यावं। काय काय रुमाल रे राहिला का रुमाल? गादी वाजून इथं आहे का? घ्यावं के बरं, तुमचं काय नाही, काही विचारायचं नाही। विसरतच असते का? आदत से मजबूर, बाकी काय? आदत से मजबूर। रोजचं
मला कुठे जायचं म्हटलं तरी विसरणार आणि तुम्हाला जायचं कामाला इथं खुर्चीवर असं बघू देत. आहे का हां खुर्चीवर. सगळं आवरून घेतलं आणि गंगेचं वटीचं सामान पण मी घरून पीस तांदूळ घेतले होते, पण 5 फळं राहिले होते वटीचे, तेच दुकानावरून घेतले. सगळं वटीचं सामान ते घेऊन आम्ही ना आता आलेलो त्रिधाराला. जास्त काही परभणीपासून लांब नाही, 10 ते 12 किलोमीटरवर त्रिधार आहे. तर इथं बघा मोठी अशी बॅग झालेली आहे आमची, कारण यामध्ये डब्बा, कपडे, कारण आंघोळ झाल्यावर कपडे घालण्यासाठी आहेत, सगळं साहित्य घेतलं आणि म्हणून एवढी बॅग झालेली आहे. तर आता इथं पोहोचलोत बघा, श्री ओंकारेश्वर देवस्थान क्षेत्र त्रिधारा आसोला ताजी परभणी. तर त्रिधारा नाव कसं पडलं ते सांगते मी तुम्हाला. तर इथं 3 नद्याचा संगम होतो म्हणून त्रिधारा असं नाव पडलेलं आहे. पावसाळा सुरू झाला तरी पण भयानक असं ऊन पडत आहे. पाऊस काय येत नाही, पण ऊनच जास्त तापलंय, जास्तच, कारण उन्हाळ्यापेक्षाही जास्त मला ऊन लागू लागलं बाहेर आल्यावर. तर मी इथं थोडंसं समोर येऊन उभा राहिले ते, कारण तिथं खूप भयानक ऊन लागत होतं, म्हणून इथं थोडं सावलीत उभा राहिले. आणि रस्त्यानंच नाही इथं स्टॉल होते पेढा नारळाचे. तर सर्वात पहिल्यांदा ना आता आम्हाला आधी आंघोळ करायची होती, नंतर आम्हाला सगळे बाकीचे प्रसाद, देवाचं दर्शन ते घ्यायचं होतं. 12च्या पुढे आमुष्या लागणार होती म्हणून तितका काही गर्दा नव्हता. आम्ही लवकरच 10 वाजेपर्यंत चालतो तिथं, तरी पण भरपूर असा गर्दा होता आणि माणसं ते भरपूर होते. आंघोळ ते कोणी करत होतं. तर आम्ही पण आता सर्वात पहिल्यांदा आंघोळ करून घेतो आणि मग बाकीची कामं करतो. आम्ही ना अलीकडल्या घाटावर आलतात ना, पण इकडून ना कपडे बदलण्यासाठी रूम ते नव्हती, म्हणून ना आम्ही पलीकडल्या साईडला जाऊन आंघोळ करणार आहोत, कारण इकडून कपडे ते चेंज करायला जागा नव्हती म्हणून. तर बघा इथे तुम्ही समोर बघत असाल भरपूर असं पाणी आहे आंघोळ ते करण्यासाठी. तर आम्ही पलीकडल्या घाटावर आलो. तर मी ना बॅगीपाशी थांबले आणि शंभूचे पप्पा आणि शंभू आंघोळ करायला गेले, कारण बॅगीमध्ये पण सामान ते होतं आणि लक्ष ठेवायला कोणतरी लागतं, म्हणून ना शंभूच्या पप्पाला आणि शंभूला म्हणलं आंघोळ करून या, नंतर मी करते. तर शंभूनं खूप जास्त एन्जॉय करत होता, कारण ते लहान होता ना तेव्हा आम्ही वॉटर पार्कला गेलो तर तिथं ना त्याला खूप जास्त भीती वाटत होती, पण आता थोडा मोठा झाला आहे, त्याला कळायले, तर न ते जसे मोठे मुलं करायलेत ना तसं त्याला करायचं होतं. तर आता शंभूच्या पप्पाची शंभूची इथं आंघोळ झालेली आहे. तर आलेले आहेत वरती, कारण ऊन पण खूप जास्त पडलं होतं ना. आता माझी आंघोळ राहिली पुन्हा. तर मी पण ना शंभूला घेऊन डबल गेले, कारण ते म्हणला मला डबल तुझ्यासोबत आंघोळ करायची. ते हाताला धरू नको म्हणते ना, हात निसटला तर थोडंसं पाण्यात हे झाला, तर खूप हसू येत होतं त्याला, पण तरी पण म्हणते तर सोड, हाताला धरू नको माझ्या, मी करते. कारण मोठे मुलं तिथं पाण्यात पोहू लागले आणि त्याला पण तसं करावं वाटत होतं, पण ते छोटा आहे अजून, त्याला काही पोहणं ते शिकवलं नाही आम्ही, पण पोहणं त्याला आवर्जून आम्ही शिकवणार आहेत. त्याला खूप मस्त मजा वाटत होती. आणि ह्या 2 मुली होत्या त्यांच्यासोबत न तर खूपच मस्त करत होता. तर मला धरूच नको म्हणते हातानं, मला पोहता येते असं तसं. तर इथं बघा आम्ही दोघांना पण मस्त असा एन्जॉय केला. खूप दिवस झाला आम्ही काय अशा पाण्याच्या ठिकाणी ते गेलो नव्हतो. तर आता आज खूप मस्त मजा केली इथं आम्ही. धारेला ना आवर्जून लहान मुलांना आंघोळ करण्यासाठी आणतात. पहिल्यापासून मानलं जातं की जर लेकरात सारखं ते दुखत असलं ना, तर त्रिधाराला आंघोळ घातली ना तर बक्कळ असा फरक पडतो. तर शंभूला त्याच्यामुळेच आणलं दर्शनासाठी म्हणलं. आणि इथं बघा माझं सगळं आवरून ते आंघोळ ते झालेली आहे, साडी ते मी इथं बदलली आणि लगेच इथं आवरायला घेतलं, कारण आम्ही केस सगळं आंघोळी केल्या शंभूने, शंभूच्या पप्पानं. इथं डोक्यावरून पाणी घेतलेलं पण खूप मस्त मानलं जातं, चांगलं मानलं जातं. आणि आई त्या दिवशीच आलती 3 धाराला, तर मला म्हणली होती डोक्या सगळं आंघोळी ते करून घ्या. सगळं मी आवरून घेतलं. आणि महाराष्ट्राच्या कोणीही गंगा ठिकाणी जा, आंघोळ झाली ना तर वाळूचा महादेव काढला जातं आणि त्याची पूजा केली जाते. हे प्रत्येकाला म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्यांनाच माहीत असेल. तर इथं बघा माझी पूजा करणं चालू आहे. तर घरूनच मी पीस तांदूळ आणि वटीचं सामान इथे दुकानातून घेतलं, हळदी कुंकू घेतलं, वाती ते सगळं आणल्या होत्या इथं मी. तर त्या दिवशीच मला आईने सांगितलं होतं इतकं हे सामान घे, माझ्या काही इतकं लक्षात बसलं नसतं. आईने सांगितलं तसं मी सगळं साहित्य हे आणलेलं आणि इथं पूजा ते करून घेतली. बघा खूप प्रसन्न वातावरण आहे इथलं आणि खूप मस्त वाटत होतं, सगळीकडे गर्दी ते. आणि हे मंदिर ना जास्त असं नैसर्गिक खुशीत बसल्यासारखं आहे, तर खूप मस्त लागत होतं. आणि हे मंदिराचा परिसर अतिशय शांत आणि मन प्रसन्न करणारा आहे, खूप मस्त वाटत होतं बघा इथं. तर आता ना अमावस्या सुरू झाली नाही, इथं बहुतेक खूप जास्त गर्दी होती. आणि उद्या पण म्हणजे सोमवार होती अमावस्या होती म्हणून उद्या पण गर्दा होईल, इतका काही आज होणार नाही आहे. सोमवार ते अमावस्याला जास्त गर्दा होईल. तर इथं बघा सगळे मी पूजा ते करून घेतली, मस्त अशी गंगेची वटी ती भरली, गंगेला धोंडे ते वाहिले. आणि आता आम्ही तिघंही मस्त तयार झालो. माझी सकाळची पण पिंक साडी होती ना, त्याची पण पिंकच झालेली आहे. शंभू पण मस्त रेडी झाला. तर शंभूला भूक लागली तर कुरकुरेचा पुडा ते घेतला खायला, कारण टाईम झाला तर 10:30-11 वाजले होते बहुतेक. तर मस्त आम्ही तिघंही तयार झालोत आणि आलो तिकडे प्रसाद घ्यायला. तेल आहे मी घेतले, नारळ पेढा काहीतरी घ्या, खडी साखर घ्या, नाही तर खडी साखरच घ्या.
काय पाण्याचं बघून घ्या नारळ ओ आम्ही आमची नाही घेणार बाबा त्या तिकडे मर चल शंभू हे घेऊन झाला की जिथं प्रसाद घेतला ना तिथं चप्पल बॅग ते ठेवून दिली आणि लगेच इथं गण लावायला बघा एक मुलगा आलाय. जिथं महाराष्ट्राचे आपले देवस्थान आहेत ना तिथं ना असे गण लावायला मुलं माणसं ते असतातच. खूप मस्त वाटले बघा. शंभूनं पण गण लावला आणि शंभूच्या पप्पानं पण लावलाय. तर अलीकडेच इथं आता शनी मंदिर आहे तर शनी मंदिरात आता दर्शनासाठी जायचं आहे बघा. इकडं मंदिराकडे जाताना पण भरपूर सारे स्टॉल होते नारळाचे पेडाचे प्रसादाचे फुलं पुन्हा बेल ते सगळं. तर इथं ना शनी मंदिरात काहीतरी काम चालू आहे वाटतं त्यामुळे असे लाकडं ते लावलेले आहेत. तर इथं सगळं तेलकट झालं होतं कारण शनी महाराजाला तेल ते चढवतात ना तर खूप जास्त तेलकट जागा झाली. तर मदत काही इथं लॉक लावलेलं होतं बाहेरूनच पूजा ते करायची होती दर्शन पण घ्यायचं होतं बघा. तर बाहेरूनच मी इथं फुलं वाहिले प्रसाद ते केलं आणि इथं आता शंभूचे पप्पा शनिदेवाला तेल चढीत आहेत बघा. तर मी घरूनच ना तेलाची बॉटल भरून आणली होती म्हणजे तिथे गेलं शनिदेवाला तेल टाकलेलं खूप चांगलं मानलं जातं म्हणून मी आधीच घरूनच तेल आणलं होतं. शंभूच्या पप्पाने तेल हे केलं की मी पण दर्शन करून घेतलं आणि इथं वासुदेव ते बसलेले होते तर शंभूच्या ते डोक्या टोपीतून खूप मस्त यांनी ते मंत्र काय ते म्हणते ते म्हणले. तर आता इथं समोरच श्री दत्त मंदिर आहे तिथं दर्शनासाठी आलो होतो आणि त्यांच्या समोरनं खूप मस्त अशी महादेवाची मोठी अशी पिंड आहे खूप मस्त दिसत आहे बघा. समोर नंदी पण आहे पण ते तितका व्हिडिओ काय घेण्यात आलं नाही. खूप मस्त मूर्ती आहे बघा मोठी. मग इथं पण दत्त मंदिरात पण आम्ही मस्त असं दर्शन घेतलं. वरील दत्त मंदिराच्या तिथं झाड असते मला लक्षात येईन कशात आहे सध्या पण खूप मस्त झाड ते आहे आणि खाली दत्तात्रेयचं मंदिर आहे. इथं पण खूप मस्त प्रसन्न वातावरण वाटत होतं बघा. सगळेजणांना घरूनच धोंडे ते करून आणले होते कारण धोंड्याच्या महिन्यात पवित्र ठिकाणी जाऊन धोंडे ते दर्शन घेणं खूप चांगलं मानलं जातं. तिथूनच मग आम्ही आता गणपती मंदिरात आलेलो आहेत दर्शन घ्यायला. तर इथं 3 मूर्ती आहेत बघा सिद्धी रिद्धी सिद्धी आणि गणपतीची. तर इथं बघा आमचे एक फॉलोअर्स भेटलेले इथं बकळ लांबून आलेले आहेत पण त्यांनी मला ओळखलं. आम्ही दिसलोत की आलोत आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो खूप छान ते आहेत आणि ह्या ताईचा स्वभाव खूप मस्त आहे खरंच खूप मस्त बोलू लागल्या. आणि तिथून आमची सगळे फोटो ते काढले दोघांना पण त्यांनी पण. तर ते भैया पण म्हणू लागले तुमच्यामुळे आम्हाला पण नवीन नवीन रेसिपी खायला भेटायला तुमच्या बघून करायलेत म्हणून. तर खूप छान वाटलं या ताईंना बोलून. थोड्याशा आम्ही गप्पा ते मारल्या आणि तिथून निघालो. तुमच्या रेसिपी मग आम्हाला खायला भेटते तुम्ही आम्हाला घरी खायला भेटते म्हणली आज जाते म्हणलं कोण ह्या ताईनं त्यांच्या मामाच्या गावापासल्याच निघाल्या म्हणून त्यांचं बोलणं झालं हे गाव आहे ते गाव म्हणून. मग त्यांना बोलून लगेच आता आम्ही दुसऱ्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत. तर ही मंदिरनं महादेवाचं मंदिर आहे बघा. प्रत्येक मंदिराला लॉक लावलेलं आहे कारण प्रत्येक बायकानं धोंडे ते करून आणतात कारण धोंड्याचा महिना असल्यामुळे आणि मंदिरात खूप जास्त घाण होते आणि हे ठिकाण खूप मस्त पवित्र आणि शांत आहे वातावरण इथं म्हणून इथं घाण होऊ नये म्हणून सगळीकडे लॉक लावलेली होते बघा. खूप मस्त इथं पण महादेवाची मूर्ती आहे बघा. मी पण घरूनच धोंडे ते करून आली ते सकाळी लवकर उठले धोंडे ते करून घेतले सगळ्या देवांसाठी प्रसाद ते घेतला होता इथं. तर इथे शंभूचं काहीतरी चालू आहे म्हणजे त्याला ताण लागली आम्हाला पण ताण लागली ती कारण वरी खूप जास्त भयानक ऊन पडत आहे आणि इथं ना सगळे म्हणजे सगळे देवाचे मंदिर आहेत तर लांब लांब आहेत असं मस्त असं घाट असल्यासारखंच आहे. तर लांब लांब नसे म्हणजे मंदिर आहेत थोडे जवळ आहेत थोडे लांब आहेत. तर दर्शन घेता घेता ताण लागली मग त्यांनी बॉटल जाऊन आणली बॅगमधून पाणी ते पेलं आणि लगेच आता पुढच्या मंदिरात आलो. तर हे मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणीचं. ही पण छोटी मस्त अशी मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची खूप मस्त वाटतं ते इथं पण. तर इथं बघा पूजा ते करून घेतली मी लगेच. आता इथं विनेकरी होते विनेकरीचं पण दर्शन घेतलं. शंभूलानं एक गोष्ट पण सांगायची गरज नाही जसं आम्ही करतोत ना ते त्याच प्रकारे कधी त्याला म्हणले पण आहे दर्शन घे म्हणून विनेकरीचं ते मनानं जाऊन दर्शन घेतलं. इथं पण एक मूर्त आहे मला माहीत नाही ती कोणी देवाची आहे पण तिथं पण दर्शन घेतलं आणि आता लगेच आलं संकटमोचन हनुमान मंदिरात. तर हनुमान मंदिरात आलो होतं इथं दर्शनासाठी खूप मस्त मूर्ती इथली पण. इथं पण विनेकरी होते शंभूनं त्यांच्या हातातला प्रसाद घेतला खायला कारण त्यांनी दिला. प्रत्येकजण प्रसाद देत होतं सारखं गोड खावडत नाही म्हणून शंभूला प्रसाद दिला. इथं पण शंभूनं दर्शन घेतले
आणि इथं समोरच ना एक कचरा पेटी होती, ती ना अशी पक्षाच्या आकारात होती. शंभूला वाटत होतं खेळायचंच काहीतरी आहे काय, की त्याला वाकू बघत होता, म्हणजे असं नवीन काय दिसलं, लहान लहान लेकरूच बघतेत. मग समोर तिथून आलो कृष्ण मंदिरामध्ये. इथं पण कृष्ण मंदिरामध्ये पण खूप मस्त मूर्ती आहे बघा इथं कृष्णाची, खूप मस्त आहे. इथं गादीवर ठेवलेला आहे देव. समोरच एक इथं पण मंदिर होतं, तिथं पण दर्शन घेतलं आणि लगेच आता आम्ही आलो जेवण करण्यासाठी, कारण आता सगळे देवाचं दर्शन झालं होतं आणि भूक लागली, वेळ पण झाली ती बहुतेक. आणि इथं ना जेवायला बसायला पाणी सगळी सुविधा उपलब्ध आहे, गार्डन सारखं आहे इथं बसायला पण, सावली चौकड आणि खूप मोठा परिसर, खूप शांतता आहे. तर मस्त असे निवांत जेवण केले. असं जर असलं ना तर जास्तीचं जेवण जातं. तर घरूनच मी भाजी पोळी आणली होती, लोणचं आणि इथं थोडेसे कुरकुरे ते घेतले. शंभूचं जेवणाचं अजिबात लक्ष नाही, कुरकुरे खाण्यात लक्ष आहे त्याचं. जास्त करून पाणी पिते, 2 घास कुरकुऱ्याचे खाते, पाणी पिते. छान असे जेवणं केले इथून आम्ही. आणि लगेच ना मग इथं आलं की गोळा दिसला होता आणि खूप दिवस झालं गोळा खाण्याची इच्छा होत होती. तर शंभूच्या पप्पानं आणि शंभूनं गोळा जाऊन आणला आणि तेच एन्जॉय केला. दुपारचे 2 वाजत आलते आणि आभाळ पण ते पण येत होतं, म्हणून म्हटलं आता पाऊस येईपर्यंत आपण जाऊया लवकर. लगेच आम्ही निघालो. तर आजचा हा व्हिडिओ इथेच संपते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि